नमस्कार, जय महाराष्ट्र. मी पांडुरंग लोखंडे, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना वसई तालुका अध्यक्ष. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून काही विषयासंदर्भात मी आपल्या समोर आलोय. मित्रांनो, जर वसई विरार शहर महानगरपालिका आपण जर बघितलं तर 3 जुलै 2009 ही महानगरपालिका स्थापन झाली. तेव्हापासून आत्तापर्यंत या महानगरपालिकेत फक्त खड्डे बुजवायचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे, खड्डे बुजवायचे, फक्त खड्डे बुजवण्यासाठी 600 कोटी रुपये खर्च झाले. फक्त खड्डे बुजवण्यासाठी, याचा पूर्ण डेटा माझ्याकडे आहे. खड्डे बुजवण्यासाठी 600 कोटी आणि रस्ते नवीन बनवण्यासाठी जवळपास 2,500 कोटी. जर आपण जर ही अमाऊंट बघितली तर याच्यामध्ये इंटरनॅशनल पद्धतीचे रस्ते वसई विरारमध्ये बनले असते, कॉन्क्रीट रस्ते बनले असते, परंतु फक्त खड्डे रस्त्यामध्ये कमकुवत दर्जाचे रस्ते बनवायचे. त्याच्यानंतर परत पाऊस पडला का त्यात खड्डे बनणार, नंतर परत त्याच्यावरती खड्डे बुजवण्याचं टेंडर काढायचं. या सगळ्या पद्धतीने इथल्या लोकल नागरिकांना याचा एवढा त्रास होतोय. आज आपण जर बघितलं, गेल्या आठवड्यामध्ये विरारला चंदनसार या परिसरात साईनाथ नगरच्या तिकडे एक महिला खड्ड्यात त्या ठिकाणी अपघात होऊन ती जखमी झाली, गंभीर जखमी झाली आणि त्यानंतर रुग्णालयामध्ये आल्यानंतर त्या महिलेचा मृत्यू झाला. अशाच प्रकारे असे कितीतरी उदाहरणं आहेत. आज आमच्या गेल्या आठवड्यामध्ये आमचा एक सभासद आहे दीपक शिंदे म्हणून, रेंज ऑफिस नाक्यावर त्याच्या रिक्षाचं पुढचं चाक खड्ड्यात गेलं आणि त्याची रिक्षा पलटी झाली. रिक्षा पलटी झाल्यानंतर त्याचा पूर्ण हात फ्रॅक्चर झाला. जवळपास 8 ते 10 दिवस तो दवाखान्यामध्ये ऍडमिट होता. त्याच्या दवाखान्याचा 2 ते 2.5 लाख रुपये खर्च आला ऑपरेशनचा. अशा कितीतरी असे उदाहरण आहेत वसई विरारमध्ये की लोकांना दुखापत झाली आहे, कुणाच्या गाड्यांचं नुकसान झालंय. या सगळ्यामध्ये प्रश्न असा निर्माण होतो की नेमकी वसई विरार महानगरपालिका बनली कुणासाठी? सामान्य नागरिकांसाठी तर बनलेली दिसत नाही, कारण ही सगळी जर आपण उदाहरणं बघितली, रस्त्यामध्ये अशा प्रकारचे खड्डे पडले आणि ते खड्डे, एवढे मोठे मोठे खड्डे बुजवायला महानगरपालिका पेवर ब्लॉकचा वापर करते. पेवर ब्लॉक हे फुटपाथला वापरतात. एवढी जरी मला वाटतं महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत, जे इंजिनियर्स आहेत, त्यांना थोडी तरी अक्कल पाहिजे की आपण रस्ते बुजवण्याचं काम, खड्डे बुजवण्याचं काम आपण पेवर ब्लॉकने करतो. हे पेवर ब्लॉक फुटपाथसाठी असतात. आज तुम्ही पेवर ब्लॉक लावता, त्याच्यावरती कोट्यावधी रुपयाचा खर्च करता, त्याच्यानंतर परत 1-2 महिन्यांनी ते रस्ते तसेच होणार आहेत. तुम्ही जनतेचा पैसा वायाला कशाला घालवताय? त्याचबरोबर आपण जर बघितलं तर वसई विरारमध्ये नालासोपारा असेल, वसई असेल, विरार असेल, या ठिकाणी पावसामध्ये रस्ते पाण्याखाली जायचे. त्यामुळे त्या रस्त्यांची हाईट वाढवली, त्या रस्त्यांची भरणी केली. गेले पावसाच्या 1 महिनाभर आधी बनवलेले रस्ते आहेत, 10 ते 15 कोटी खर्च करून बनवलेले रस्ते आहेत. त्या रस्त्याची आज जर आपण अवस्था बघितली तर असं वाटतं की 10 वर्षापूर्वी रस्ते बनवले. 2-2 फुटाचे खड्डे पडलेत त्या रस्त्यामध्ये. अशा प्रकारचं निकृष्ट दर्जाचं काम मला वाटतं महानगरपालिका आयुक्त यांच्या आशीर्वादाने होते. वसई विरारमध्ये या सर्व पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन घेतले. सन्माननीय अविनाश जाधव साहेब, आमचे जिल्हाध्यक्ष मनसे नेते, सन्माननीय अविनाश जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाने, यांच्या आदेशाने वसईमधील प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी खड्ड्यात उतरून आंदोलने घेतलीत. वसई विरारचे जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत, शहराध्यक्ष प्रवीण भोयर असतील, प्रत्येक शहराचे शहर संघटक असतील, जिल्हा अध्यक्ष वाहतूक सेनेचे विनोद मोरे साहेब असतील, या सर्वांच्या नेतृत्वामध्ये मोठी मोठी आंदोलनं वसई विरार शहरात झाली खड्ड्यांसाठी. फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष रस्त्यावर उतरला लोकांसाठी. मला असं वाटतं की अशा प्रकारचे जेव्हा रस्त्याला खड्डे पडतात तेव्हा तिकडची महानगरपालिका ही एकदम निकृष्ट दर्जाची असते. त्याचबरोबर माझा सरकारला प्रश्न आहे की नेमकी वसई विरार महानगरपालिका कुणासाठी बनली आहे? की खरंच की नागरिकांसाठी महानगरपालिका बनली आहे, की हप्तेखोर अधिकाऱ्यांसाठी बनली आहे, की भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी बनली आहे, की ही महानगरपालिका ठेकेदारांसाठी बनली आहे? जर एवढा खर्च करून, कोट्यावधी रुपये जर खर्च करून, जर अजूनही नागरिकांना खड्ड्यातूनच प्रवास करायला लागत असेल, जीवावर खेळून जर रस्त्याने प्रवास करायला लागत असेल, तर अशा महानगरपालिकेचा आणि सरकारचा आम्ही निषेध करतो. धन्यवाद.